धीरज परदेशी हत्या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, मुकुंदनगरचे नामकरण धीरजनगर करण्याची मागणी। धीरज परदेशी हत्याकांडाचे पडसाद आता नेवासा तालुक्यातही उमटले आहेत। हत्येचा निष्पक्ष आणि जलद तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच या प्रकरणातील कथित मास्टरमाइंडचा शोध घ्यावा अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी केली आहे। सकल राजपूत समाज, सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि राजपूत करणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला निवेदन दिले। धीरज यांच्या पत्नीने कपाळावरील भगव्या टिळ्यामुळे हल्ला झाल्याचा दावा केला आहे। या दाव्याची सत्यता तपासावी आणि हत्येमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा सखोल तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे। या हत्याकांडातील प्रत्येक कडी तपासून आरोपींना प्रवृत्त करणारे आणि आर्थिक पाठबळ देणारे कोण आहेत याचाही शोध घेण्याची मागणी झाली आहे। तसेच मुकुंदनगर परिसराला धीरजनगर असे नाव देण्याची मागणी राजपूत समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांनी केली आहे। दरम्यान 12 ऑगस्ट रोजी नेवासे फाटा येथे निषेध शोकसभा होणार असून दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत कायदेशीर लढा सुरू ठेवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला।